जरांगेंच्या जनजागृती शांतता रॅलीची सोलापूर आणि सांगलीनंतर शांतता रॅली आज पुण्यामध्ये दाखल होतीये। सारसबाग ते डेक्कन असा या रॅलीचा मार्ग असेल। या रॅलीनिमित्त विविध क्षेत्रातील मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। दरम्यान मनोज जरांगेंच्या पुण्यातील जनजागृती शांतता रॅलीचा आढावा घेतलाय मिकी घई यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली पार पडणार आहे आणि या निमित्ताने पुण्यामध्ये जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। हजारो लाखोच्या संख्येने मराठा बांधव या शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या निमित्ताने पुण्यात जर आपण बघितलं तर अनेक प्रमुख रस्ते आज पुण्यात या शांतता रॅलीच्या निमित्ताने बंद राहणार आहेत। जी सांगता सभा आहे ती डेक्कन छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या समोर अगदी होणार आहे। जर आपण बघितलं तर समोर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे, सुंदर असं फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि या चौकामध्ये एक स्टेज देखील टाकण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे। जर आपण बघितलं तर पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी सकाळपासून तैनात केलेला आहे। अनेक रस्त्यांवरचं जे ट्रॅफिक आहे ते सध्या डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे। जसं जसं ही शांतता रॅली पुढे सरकेल तसे तसे जे रस्ते आहेत ते मागून पुन्हा एकदा खुले केले जातील लोकांसाठी। जर आपण बघितलं तर आज पुण्यात अनेक रस्त्यांवर काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील दिसतेय, कारण अनेक रस्ते आज सकाळपासूनच बंद करण्यात आलेले आहेत। आणि जर आपण बघितलं तर या शांतता रॅलीच्या निमित्ताने ज्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत, अतिशय शांत पद्धतीने ही रॅली पुण्यामध्ये पार पडणार आहे। आणि जर आपण बघितलं तर यासाठी जय्यत तयारी पोलिसांकडून देखील आणि मराठा समाजाकडून देखील पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।